बॅक टू माय यूट्यूब चॅनल गाईज. तर कशात तुम्ही सगळे? तर जसं की आता नवीन वर्षाची नवीन सुरुवात होणार आहे, नवीन वर्ष चालू होणार आहे. तर मी विचार केला की 31 आणि 1 जानेचा काहीतरी छोटा मोठा ब्लॉग करेल. तर 1 तारखेला तर मला ऑफिसला सुट्टी आहे, तर मी 30 आणि 31चं काहीतरी छोटे मोठे असं व्हिडिओज टाकलेत आणि थोडी माझी हेल्थ डाऊन आहे, तर त्याच्या रिलेटेड थोडंसं काहीतरी ब्लॉगिंग केलं. ठीक आहे, तर हळूहळू मी ब्लॉग स्टार्टच करणार आहे. मी खूप दिवसापासून विचार करते, पण ठीक आहे, मला ब्लॉग कंटिन्यू बघा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. गुड मॉर्निंग. तर जसं की ऑफिसला मी चाललेली आहे आणि सगळ्यांच्या आधी येऊन मी एकटी अशी बसलेली आहे, कोणी आलं नव्हतं. लाईक मी थोडी लवकर आलेली. ठीक आहे, तर आज आम्हाला जायचं आहे इन्फिनिटी मॉलला. मी आणि माझे ऑफिस फ्रेंड्स आम्ही डिसाईड केलं की ठीक आहे, कुठेतरी जायचं आहे. सो वी डिसाइडेड टू गो इन्फिनिटी मॉल. ठीक आहे, आणि अशी खूप सारी लायटिंग्स वगैरे तुम्हाला तर माहिती आहे न्यू इयरला काय काय असतं. ठीक आहे, मी आणि माझे फ्रेंड्स. माइंडस्पेसपासून इन्फिनिटी मॉल खूपच जवळ आहे, तर मी 5 मिनिटामध्ये पोहोचलो. गर्ल्स अँड देअर ऑब्सेशन विथ विंडो शॉपिंग नेवर एंडिंग. थोडंसं फिरलो वगैरे आणि मग आता आमचं चाललेलं आहे पेट पूजा. ठीक आहे, तर आम्ही नॉर्मल काहीतरी ऑर्डर केलं. लाईक मला बाहेरचं खायचं नव्हतं, सो मी फ्राईजच खाल्ले फक्त. सो मी लवकर निघाली बिकॉज मला जायचं होतं नेरूलला. सो अशी मी चालत जाता मलाड स्टेशनला. लाईक तुम्ही बघू शकता फ्रॉम मलाड स्टेशन टू चर्चगेट. यावेळेस ना ट्रेन खूप खाली असते, खूप जास्त खाली असते. ठीक आहे, तर टोटली ट्रेन खाली होती, तुम्ही बघू शकता. तर आज आहे 31 आणि मला जायचं होतं गावी. सो मी लवकर निघाली आहे ऑफिससाठी आणि मी ऑफिसला पोचली आहे. 5:30-6च्या दरम्यान खूप चांगला व्ह्यू आम्हाला बघायला भेटतो कॅन्टीनमधून. ठीक आहे, तर अशी मी टाईमपास करताना ये आहे. तर थोडी लवकर निघाली आहे मी ऑफिसमधून, कारण मला बोरिवलीलाच जाऊन बस पकडायची होती म्हणून. सो सक्सेसफुली मला लवकर 7:15-7:45च्या दरम्यान मला बस भेटलेली आहे आणि खूप जास्त ट्रॅफिक होतं. लाईक 31 होता म्हणून प्रचंड ट्रॅफिक होती. तर मी ऑफिसमधून डायरेक्ट गेली बोरिवली स्टेशनला. मी विचार केला की ट्रेनला तशी पण गर्दी असते आजकाल, सो मी बसने चालली आहे गावी. आणि जाता जाता माझे इयरबड्स घरी राहिलेले, सो मी हे वायर्डवाले हे इयरफोन्स घेतले. आणि तर लिटरली त्याच्या काकी होत्या विकणाऱ्या, त्या मला विचारतात की एवढा लेट स्कूल सुटलं तुझं? मी म्हटलं नाही, मी स्कूलमध्ये नहीं जात. मैं तो कॉलेज जाती है. मैं बोले नहीं, कॉलेज में नहीं, मैं जॉब पे जाती हूँ. बोलते अच्छा 12वीं की है? मैं बोले नहीं, मेरी डिप्लोमा भी हुआ है और मेरी डिग्री भी हुई है. मैं अभी फ़िलहाल जॉब पर हूँ, 3 मंथ हुए मेरे को जॉब पर जाके. तो शी वॉज लाइक क्या सच में? मैं बोली हाँ, लगती नहीं हो क्या? तो बोलते हाँ वैसे तो लगते नहीं हो. मैं बोली भाई, तो मेरे को अभी ट्रस्ट हुआ कि ठीक है, होता है. म्हणजे लोक जे मला बोलतात ते खरं आहे. मस्तीमध्ये बोलतात पण खरं बोलतात. आणि माझी रिॲक्शन अशी होती, हे काय आता ठीक आहे. तरी पण मला विश्वास नाही बसत आहे, तुम्हाला पण विश्वास नसेल बसेल. तुम्हाला वाटत असेल मी खोटा बोलते, तर मी खोटा नाही बोलत आहे, मी खरं बोलते. आणि मेन गोष्ट म्हणजे की एकदा मी मलाडलाच माझं कॉलेज सुटलेलं आणि मला शूज घ्यायचे होते. ठीक आहे, तर शूजच्या बाबतीत माझी जी साईज आहे ती आहे 4 नंबर आणि 4 नंबरचे शूज नाही भेटत.
तर मी अख्खा मलाड शोधला आणि जे 4 नंबरचे शूज होते पण ते मला आवडत नव्हते. सो एक दुकानात गेली आणि त्यांनी खूप सारे शूज काढले पण नाही भेटला. मग त्यांचे तुम्हाला माहिती आहे की जे म्हणजे दुकानवाले असतात त्यांचे सेम दुकानं वेगवेगळ्या जागेवरती असतात. सो त्यांनी मला एका म्हणजे दुकानामध्ये घेऊन गेले. बोले चल मैं तेरे साइज के शूज़ दिलाता हूँ देखो. मैं बोले हां ठीक आहे चला काका. आणि मी त्यांच्या मागे गेली आणि नंतर मग त्यांनी मला लिटरली छोट्या मुलांच्या दुकानात नेली आणि तिथे माझ्या साईजचे शूज भेटले. बघितलं मग मला असं झालं काका ॲटलिस्ट तुम्ही तरी माझी इज्जत काढू नका. बरोबर आहे. पण तेव्हा मला खूप हसायला आलं. इवन माझे पॅरेंट्स माझ्यासोबत शूज किंवा स्लीपर्स घ्यायला येत नाहीत कारण माझ्या बापाचे शूज स्लीपर्स भेटत नाहीत. दॅट्स द रिझन बिहाइंड इट. हां, तर मी माझ्या जर्नीमध्ये स्क्विड गेम 2 सिरीज कंप्लीट करणार आहे. हा माझा गोल आहे. ठीक आहे. तर मी पोचले आहे आता माणगाव आणि माणगावला खूपच जास्त घाण करून ठेवली आहे बस डेपोच्या इथे. तर माझी सकाळ ही अशी होते फ्रूट्स वगैरे खाऊन. आजारी असल्यामुळे मला रूल्स रेग्युलेशन्स लागू पडत आहेत खूप सारे. ठीक आहे. तर मी आता निघणार आहे थोड्या वेळाने डॉक्टरकडे आणि सगळ्यांना हॅपी न्यू इयर. तर डॉक्टरकडे जाताना मला हे छान असं गवत दिसलं आणि मी फोटो काढायला गेली आहे. चला तर माझी सुट्टी संपली आणि मी आज रिटर्न चालली आहे मुंबईला. ठीक आहे. तर आय होप की तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण पुन्हा माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ठीक आहे. बाय बाय गाईज, टेक केअर.